बऱ्याच जणांना पंढरपूर वारी करण्याची तीव्र इच्छा आहे, पण ह्या पालखी सोहळ्यात सहभागी कसं व्हायचं हे माहिती नाही, तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा। तर रामकृष्ण हरी मंडळी, माझं नाव किशोरी। जसं की मी ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही तुमच्या जवळच्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरून निघणाऱ्या कोणत्याही संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकता। पण ते कसं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते। फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर आजूबाजूच्या राज्यांमधून देखील हजारो वारकऱ्यांच्या दिंड्या हे वेगवेगळ्या संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात। ह्यापैकी काही दिंड्या तालुक्याच्या असतात, तर काही संस्थांच्या, तर काही दिंड्या कीर्तनकारांच्या मालकीच्या, आणि प्रत्येकाची सहभागी होण्याची प्रक्रिया ही वेगळी असते। त्यामुळे तुम्हाला ज्या कोणत्या दिंडीमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यामध्ये जर कोणी ओळखीचं असेल किंवा एखादी संस्था दिंडी नेत असेल किंवा दिंडी मालक, तर त्यांच्याशी त्या दिंडीमध्ये सहभागी होण्याची विचारपूस करावी। त्यासोबतच दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी शुल्क आहे की निशुल्क हे सुद्धा त्या दिंडीवरती निर्भर करतं। आणि आता समजा एकही दिंडी तुमच्या ओळखीची नाही, तर तुम्ही कोणत्याही दिंडीमध्ये जाऊ शकता का? तर माझ्या अनुभवावरून असं करणं थोडं अवघड आहे, कारण प्रत्येक दिंडीच नाही तर संपूर्ण पालखी सोहळा हा खूप शिस्तबद्ध पद्धतीने चालतो। आणि ह्याच कारणामुळे बरेच लोक मोकार सुद्धा चालतात, म्हणजे स्वतःचं नेलेलं सामान सोबत घेऊन संपूर्ण प्रवास करायचा। वाटेने खाण्यासाठी तर भरपूर असतंच, आणि संध्याकाळ झाली तर भेटेल तशी राहण्याची सोय करायची। पण जर मला विचाराल की व्यवस्थित पद्धतीने आणि कमी ताण येता वारी कशी करावी, तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या एक जवळची ओळखीची दिंडी शोधा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सामानाचं, खाण्याचा, राहण्याचा काही विचार न करता फक्त आणि फक्त वारीचा आनंद घेता येईल। पण ज्यांना कोणालाही संपूर्ण वारी करणं शक्य नाही, त्यांनी काही महत्त्वाचे टप्पे तर नक्की करावेत, आणि ते कोणते बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रामकृष्ण हरी।